सतरंजी उचलता उचलता यांची कंबर जाते आणि घोषणा देऊन देऊन घशाला सूज देखील येते, तरीही निवडणूक आली की त्यांचं हे काम इमाने इतबारे सुरू असतं। नमस्कार। राजकारणामध्ये घराणेशाही काही नवीन आहे आणि कुणी कितीही बोंबा मारल्या तरी घराणेशाही काही थांबत नाही। अहो, एकाच नेत्याच्या पिढ्यान पिढ्या राजकारणातील पदावर विराजमान झालेले असतात। अहो, विराजमान काय, चक्क कब्जा करून बसलेली असतात ही मंडळी राजकीय पदावर आणि सत्तेतल्या हे पदावर। अहो, इकडे आपल्या पोराला सत्तेत आणायचं आणि तिकडे दुसऱ्या पक्षातील नेत्यांना म्हणजे घराणेशाही म्हणून आरोप करायचे, दुसऱ्या नेत्यांची घराणेशाही काढायची। अहो, आता हेच बघा, मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे घराणेशाहीवर अनेकदा बोलतात। यावेळी त्यांना त्यांचा मुलगा कुठं आहे, कुठल्या पदावर आहे, राजकारणात आहे की नाही हे काही आठवत नसेल का हो। जसं पिढ्याने पिढ्या एकाच घरात राजकीय आणि सत्तेची पदं उभवली जातात, तसं कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या सतरंजी उचलण्यात जातात। नेत्यांचे मुलं नेते, कार्यकर्त्यांची मुलं सतरंजा उचलत आयुष्य जातं। अहो, आईबापापेक्षा ही मंडळी ना आपला नेता श्रेष्ठ वाटावा लागतो। सतरंजी उचलता उचलता यांची कंबर जाते आणि घोषणा देऊन देऊन घशाला सूज देखील येते, तरीही निवडणूक आली की त्यांचं हे काम इमाने इतबारे सुरू असतं। अहो, नेत्यांची पोरं परदेशाला शिकायला आणि आपली ही कार्यकर्त्यांची पिढी हे मात्र आयुष्यभर बेकारीत घरात उपासमार। असो, ज्याची त्याची इच्छा, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य। तर सांगायचा मुद्दा असा की आता विधानसभा निवडणूक येते, नेत्यांनी तरुणाची फौज आता पुन्हा जमा करायला सुरुवात केली, जुळवाजुळव सुरू केली। कार्यकर्त्यांना खुश करण्याचे एक एक प्रयत्न आता सुरू झाले आहेत। अहो, एकतर आपणच पुन्हा आमदार व्हायचं किंवा मग आपल्या पोराला पुरीला आमदार बनवायचं। लाडकी मुलं आहेत ना हो ती या नेते मंडळींची, आमदारांची, खासदारांची वगैरे वगैरे। अहो, लाडका आणि लाडकी हे शब्द हल्ली महाराष्ट्रात चांगले चर्चेला जाऊ लागले आहेत। लाडकी बहीण, लाडका भाऊ। आता राबणारा शेतकरी मात्र कोणाला दिसत नाही किंवा तो कोणाचा लाडका होत नाही, हा भाग वेगळा गृहीत धरलं जातं हो शेतकऱ्यांना। लाडकी बहीण झाली, आता लाडकी मुलं तुमच्या आमची नव्हे हो, आमदार खासदार नेते यांची लाडकी मुलं, आता त्यांना आमदार करायचं नाही का। निवडणूक जवळ यायला लागली तसं आता नेत्यांची ही लाडकी मुलं लोकात मिसळताना दिसू लागले आहेत बघा। मग कुठंही कसंही घराणेशाहीची कितीही चर्चा होत असली तरी, विरोध होत असला तरी, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांची लाडकी मुलं मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्यात गेल्या काही दिवसापासून गाजते ती बारामती। अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं सांगितलं हो, पण त्यांना रस नसेलही कदाचित, पण त्यांच्या मुलाला बारामतीच्या मैदानात उतरवण्यात रस तर असेलच ना। अजित पवार यांचा मुलगा जय पवार हा बारामतीच्या मतदारसंघातून उतरणार असल्याच्या चर्चा तर आधीच सुरू झालेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातून देखील बघा असंच काहीसं चित्र आहे। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांची देखील आता तयारी सुरू झाली आहे म्हणे। अजित पवार यांच्या पक्षात असलेले हे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांच्याकडे फेऱ्या आता उगाच वाढवल्या नाहीत ना हो। आता इथून बबनदादा लढवतात, पुत्र रणजित सिंह की मग पुतणे धनराज। अहो, कुणीही असो हो, पण पाहिजे तर घरातलंच ना। अक्कलकोटमध्येही माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि समजा ते जर नाहीच लढले तर त्यांच्या कन्या शीतल या नक्की मैदानात असतील। पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघात माजी आमदार दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांच्या नावाची मोठी चर्चा आहे। याच ठिकाणी भाजपच्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल हे देखील दावेदार आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणजे ते सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत ते, अहो त्यांच्या विरोधात त्यांचेच पुत्र गोकुळ हे शरद पवार यांच्या गटाकडून वडिलांविरोधात बंडाच्या तयारीत आहेत। कारंजा इथले आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे त्यांचे पुत्र जायक हे चांगलेच सक्रिय झालेले आहेत। आता ते काँग्रेसचे माजी मंत्री आणि मोठे नेते राहिलेले डॉक्टर श्रीकांत जिचकार हे आता हयात नाहीत, पण त्यांचे पुत्र याज्ञवल्क यांनी काटोल मतदारसंघात चांगलाच जम बसवलेला आहे, तसं त्यांनी आधी सुरुवात केलेली आहे। आता बघा, काटोल मतदारसंघ म्हटलं की राष्ट्रवादी शरद पवार यांच्या जवळचे नेते अनिल देशमुख आठवतात।
आता हे अनिल देशमुख नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे देशमुख यांचे पुत्र सलील हे काटोलमधून तुतारी घेऊन मैदानात येतील। माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत ही यावेळी सज्ज झालेले आहेत। युवक काँग्रेसच्या कोट्यातून यावेळी तिकीट द्या असं विधान नितीन राऊत यांनी अलीकडेच केलेलं होतं बघा। आता नागपूरच्या म्हणजे सावनेरमध्ये स्वतः लढू शकत नसल्यामुळं माजी मंत्री सुनील केदार यांच्या कन्येला आता ते लढू शकतात। म्हणजे सुनील केदार यांची कन्या देखील आता मैदानात येण्याची शक्यता आहे। दक्षिण नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल काँग्रेसतर्फे दावेदार आहेत। विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत। त्यांच्या कन्या शिवानी यांना चिमूरमधून काँग्रेस संधी देणार का हा देखील आता विषय चर्चेला आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांचे पुत्र अमित हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत। अमित झनक भारतीय जनता पक्ष तिथे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। तिकडं मराठवाड्यात अशोक चव्हाण यांचं नाव आहेच। आदर्श घोटाळेचं प्रकरण कुठल्या तरी एका वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यासाठी अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेले, खासदारही झाले। आता त्यांच्या कन्या श्रीजया यांना भोकरमधून उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर इथून संदीपान भुमरे जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे होते ते लोकसभेत निवडून गेले, आमदार होते ते खासदार झाले। त्यांच्या पैठण मतदारसंघातून संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून संदीपान भुमरे यांचा प्रयत्न तर असणारच आहे। अहो काही असलं, मी खासदार झालो तरी काय झालं, माझा मुलगा आमदार व्हायलाच पाहिजे, कोणाकडं दुसऱ्या घरात ही सत्ता खुर्ची गेली नाही पाहिजे, असा सर्वसाधारण सगळ्या पक्षातील नेत्यांची एक भूमिका असते। बीड जिल्ह्यातल्या माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार आहेत प्रकाश सोळंके। आता हे प्रकाश सोळंके मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या वेळेला खूप चर्चेत आले होते, त्यांचं घर वगैरे जाळलं होतं, हल्ला झाला होता। मराठा आरक्षण आंदोलनात ते मोठे चर्चेत आलेले होते, पण त्यांनी अलीकडंच आपले राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांना जाहीर केलेला आहे बघा। तिथं आता हा पुतण्याचं मैदानात उतरेल अशी चिन्हे आहेत। भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री असलेले बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे देखील आता मैदानात उतरायला सज्ज झालेले आहेत। पण त्यांच्या परतूर मतदारसंघात उमेदवार नक्की कोण असेल भाजपकडून याचा निर्णय मात्र भाजपच घेणार आहे। सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला हे एक नेहमीच चर्चेला येणारं एक तालुका म्हणा, गाव म्हणा, मतदारसंघ म्हणा। इथं दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातीलच उमेदवार असणार हे नक्की आहे। पण इथं अनिकेत देशमुख की बाबासाहेब देशमुख यांच्यातच चुरस आहे, या दोघांमध्येच चुरस आहे एकाच घरात। आता या दोघांपैकी कोण मैदानात असेल की दोघंही असतील याचं उत्तर आता लवकर मिळेलही। आहेरी मतदारसंघात मात्र धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच कन्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। सांगा आता कुठल्या पक्षात नाही हो घराणेशाही, काँग्रेस मात्र एका घरात एकालाच उमेदवारी देणार आहे। अहो काहीही असो, नेत्यांची लाडकी मुलं आता विधानसभेच्या मैदानात दिसतील हे मात्र नक्की। अशा वेळी कार्यकर्त्यांनी काय करायचं हो? आयुष्यभर सतरंजाच उचलत राहायचं का तुम्ही सांगा? आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। आपण चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।